आवाज येतोय भाऊजींचा. रुपाली ताई, त्यांचं ना मगाशी खूप मोठ्याने भांडण झालं आणि ना याआधी सगळ्यांसमोर असं त्या दोघांना भांडताना मी कधीच नाही पाहिलेलं आहे. मोना, तुला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. काय? मी आज अमोलच्या शाळेत गेले होते ना, तर तिथल्या टीचर अमोलच्या अपर्णाचं इतकं कौतुक करत होते ना की तिने किती चांगले संस्कार केलेत अमोलवरती. आणि ते सगळं कौतुक ऐकलं आणि मला असं झालं की माझ्या वाट्याला का नाही हे सगळं कौतुक, मी का नाही अमोलची आई. रुपाली ताई, ते जाऊ द्या, पण तुम्ही हा वरचा आवाज ऐकलात का? आणि हे जर असं चालू राहिलं ना तर लवकरच तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल रुपाली ताई. का हो छोटे सरकार? मला त्यांना आज फ्रेश मध्ये काय झालं ते सांगायचं. अमोल, अरे अमोल बाळा, तुला मा बाबांना सांगायचं ना सगळं काय झालं ते. मग मा बाबा आहेत ना वरती आहेत, तू वर जाऊन सांग त्यांना सगळं. ओके मोतीमा. आणि ह्या पोटवात काही घातलं की नाही? हो मोतीमा, सगळं खाल्लं. जा सांग. आता तुम्ही बघाच रुपाली ताई, जर चुकून छोटे सरकारांना कळलं की ते दोघे फक्त त्यांच्यासाठी एकत्र आहेत, तर आता मात्र छोटे सरकारांचा देखील त्यांच्या मा आणि बाबांवरचा विश्वास उडून जाईल रुपाली ताई. खरंय म्हणा तुझं. आता अमोल पण कंटाळून जाईल त्या दोघांना एकत्र आणता. एकदा का अमोलने प्रयत्न करणं थांबवलं तर आपण आणि भाऊजी कधीच एकत्र येणार नाही. आणि मग अमोल फक्त माझा, फक्त माझा. हो रुपाली ताई, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. मोना, कळते का तुला अमोल किती जोरात पडलाय? त्याला काही झालं तर नसेल ना? रुपाली ताई, मला तुमची काळजी कळतीये. अहो, पण एक गोष्ट लक्षात घ्या की याआधी त्यांना असं झालं होतं आणि मला तरी असं वाटतंय की त्यांना ना वीकनेस असणार आहे, बाकी काही नाही. पण यावेळी वरती पाठवणारे मी होते ना. मोना, अमोल माझ्यामुळे आजारी पडला का ग? रुपाली ताई, अहो काय बोलताय तुम्ही? आणि असं का वाटतंय तुम्हाला? कारण आपण आणि भाऊजींचे भांडणं झाले तसं तू मला सांगितलं होतं. मग ती भांडणं ऐकून अमोलने टेन्शन घेतलं म्हणून त्याला चक्कर आली. हा, असं वाटायला लागले आता मला. हो रुपाली ताई, असं होतं का? आणि ते खरंच एवढा विचार करतील का हो? लहान मोना, 7 वर्षांनी पूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा अमोल होता. विसरलीस का तू? मी नाही विसरले रुपाली ताई, पण आता अमोलची खूप काळजी वाटायला लागली आहे. हो रुपाली ताई, हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि माझा ऐका. हे बघा, हे जर पहिल्यांदा असतं ना तर काळजी करणं साहजिक होतं, पण याआधी छोटे सरकारांना असं झालेलं आहे आणि त्यावेळी आम्हाला एवढं सिरियस वाटलं नव्हतं म्हणून आम्ही जास्त तपासण्या केल्या नव्हत्या. पण आता तिकडे वंश आहेत ना, त्या बघतील, सगळं ठीक होईल. तुम्ही शांत व्हा. मोना, मला दुसरं कोणी नाहीये ग. अमोलला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, कधीच. अहो रुपाली ताई, 1 मिनिट थांबा. रुपाली ताई, हे घ्या, पाणी प्या. शांत. अमोलला बरं वाटेल ना रे. त्याला बरं वाटणारच आहे. तू कशाला टेन्शन घेतेस? लवकर बरं वाटेल बघ त्याला. आता काय काळजी करू नको. मला धीर मिळावं म्हणून म्हणतोस. नाही नाही, असं नाही काय, मी तसं कशाला म्हणेल. मध्ये त्याला चक्कर आली होती त्यावेळी आपण तपासण्या काही केल्या नव्हत्या ना. नाही पण हे हवामान बघितलं कसं आहे, मध्येच पाऊस पडतोय, ऊन वारं सुटतंय संध्याकाळचं. वातावरणामुळे पोरांना तसं होतं. आणि पोरं घरात बसतात का? बघितलं ना अमोल, आपल्यासारखं नाही ना. ते 8 वर्ष झाले मी त्याच्यासोबत राहते रे. त्याला असा त्रास कधीच नाही झाला. तू बघतोयस ना, अशा त्याला किती वेळेला चक्कर आली. मला काळजी वाटते त्याची. 8 वर्षात तो तिकडे एवढा खेळला नाही ना, पडला नाही. इथे एका जागी आहे का त्याचा पाय? चल, तसंही काळजी वाटते त्याची खूप. अगं त्याचं काय माहिती का पे, तो थकला ना की त्याला असं होते बहुतेक. आता आजच बघ ना, ती मीटिंग होती,
ती त्यानंतर मित्रांबरोबर खेळला. मला वाटतं त्याला विकनेस येतोय ना पळल्यामुळे जास्त इकडं तिकडं, त्यामुळे झालंय, बाकी नाही काय. हा म्हणजे अमोल दिवसभर थकला असेल, तो आराम करायला रूम मध्येच येतो ना. रूम मध्ये कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे. प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस ग? इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल आप्पे. अमोल थकला असेल तर तो रूम मध्येच येतो झोपायला. अर्जुन तेव्हा आपण तेव्हा बोलत होतो एकमेकांशी, त्यांनी सगळं ऐकलं आणि मग त्याला चक्कर आली का रे? नाही, हे असं काय झालं नसेल आप्पे, तुला जे वाटते ते काहीतरी गोष्ट काय. अर्जुन अरे असं कसं म्हणतो? ही शक्यता नाकारण्यासारखी नाहीच आहे. तिने ऐकलं असेल सगळं. अगं पण हे नको ते शंका काय त्या डोक्यात तुझ्या आता? अर्जुन हे बघ, त्यांनी टेन्शन घेतलं असेल, मला खरंच असं वाटतंय.